राम नारायण राम। माणसासाठी संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे। घाईघाईत माणूस अनेकदा असे काही कृती करतो ज्या चुकीच्या ठरू शकतात। जसे जर तुम्ही आजारी असाल आणि औषध घेतले तर ते हळूहळू परिणाम करते आणि वेळोवेळी तुम्ही बरे होता। औषध घेताच तात्काळ बरे होणे शक्य नसते। आपल्याला संयमाची शिकवण निसर्गाकडून घ्यायला हवी। जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी झाड लावता तेव्हा ते आपल्या ठरलेल्या वेळेवरच मोठे झाड बनते। प्रत्येक गोष्टीला एक ठरलेला वेळ असतो, त्याआधी ती पूर्ण होऊ शकत नाही। जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर आधी त्यासाठी बलिदान द्यावे लागेल। बलिदानानंतरच त्या गोष्टीचे फळ मिळते। जर तुम्ही संयम ठेवलाच नाही तर जे तुमचं होणार होतं ते सुद्धा हातातून निघून जाईल। निसर्गाचा धर्म हाच आहे, प्रत्येक कार्य त्याच्या योग्य वेळीच घडते। प्रत्येक माणसाला आपले काम स्वतःच करावे लागते। जर निसर्ग सुद्धा माणसांसारखा मनमानी करू लागला तर पृथ्वीवर काहीच टिकणार नाही। जोपर्यंत तुम्ही निसर्गाचे नियम पाळत नाही तोपर्यंत जीवनात धैर्य येणार नाही। आता पहा, समाजात इतके बलात्काराचे प्रकार का घडतात? यामागे कुठेतरी आई-वडिलांची चूक असते। ते आपल्या मुलांना योग्य संस्कार व शिक्षण देण्यात अपयशी ठरतात। जर मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ते भरकटतात आणि गुन्हे करतात। जेव्हा गोष्ट आपल्या लोकांची येते तेव्हा माणूस स्वार्थी होतो। त्याला वाटते की फक्त त्याचेच लोक सुखी राहावे। तुम्ही पाहिले असेल, जेव्हा तुम्ही शाळेत आपल्या मुलाचे प्रवेश घेतात तेव्हा अनेक शिक्षक मुलांना आपले समजून शिकवत नाही तर फक्त शाळेचं नाव व्हावं म्हणून शिकवतात। जोपर्यंत शिक्षक मुलांना आपले मानत नाही तोपर्यंत शिक्षणाचा खरा उद्देश साध्य होणार नाही। प्रत्येक शिक्षण पद्धती निसर्गाधिष्ठित असावी। काही श्रीमंत लोक आपली मुले परदेशात शिक्षणासाठी पाठवतात पण हे विसरतात की संपूर्ण पृथ्वीला निसर्गाधारित बनवायला हवं। आपले वागणेच एकमेकांमध्ये भेदभाव निर्माण करते आणि आपल्याला वेगळं करते। आपल्याला निसर्गाकडून आकाश, सूर्य, ग्रह, नक्षत्र यांच्याकडून शिकावं लागेल। सूर्य कधीच असं म्हणत नाही की मी फक्त एका जातीला किंवा धर्मालाच प्रकाश देईन। आकाशही कधी असं म्हणत नाही की मी कुणालाच जीवन देणार नाही। ग्रह, नक्षत्र कधी म्हणत नाही की आम्ही ऊर्जाच देणार नाही। फक्त माणूसच असा आहे जो भेदभाव निर्माण करतो। आपण सूर्य, आकाश आणि समस्त ग्रह नक्षत्रांना आपले आदर्श मानले पाहिजेत आणि त्यांच्याप्रमाणेच वागले पाहिजे। तेव्हाच पृथ्वीवर प्रेम, एकता आणि सौहार्द यांची भावना निर्माण होऊ शकते। म्हणून अत्यंत आवश्यक आहे की आपण आत्मचिंतन करावे, आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा आणि आपल्या विवेकाचं अनुसरण करावं, जेणेकरून जीवनातील प्रत्येक कार्यामध्ये आपला विवेक आपल्याला योग्य दिशा दाखवू शकेल। आणि सोबतच राम नारायण राम चा जप करत राहा, कारण हे एक असं पवित्र नाव आहे जे तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकते। हे नाव तुमच्या इच्छा पूर्ण करतं आणि तुम्हाला तुमच्या आत्म्याशी जोडतं।